महाराष्ट्र शासनाने येत्या काही दिवसांमध्येच महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं जाहीर केलं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन दीपावलीनंतर निवडणुका होण्याचे संकेत दिलेत, पण निवडणुका कोणत्या महिन्यात होणार हे मात्र अद्याप स्पष्ट नसलं तरी भावी नगरसेवक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। त्यात अनेक दिवसांपासून सामान्य लोकांच्या अडीअडचणीत कामाला येण्याचे ढोंग करणारे फक्त निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मी कसा लोकांसाठी सेवा करू शकतो असे आविर्भाव दाखवणारे सुद्धा नगरसेवक म्हणून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत। पण निवडणूक येत नसल्याने या भावी नगरसेवकांचे किसे हळूहळू रिकामे होत चालले आहेत। काही जण तर कर्ज करून निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत, तर काही लोक निवडणूक लवकरच होईल या भ्रमात भरमसाठ पैसा खर्च करून देशोधडीला लागले आहेत। अशातच मिळेल त्या कार्यक्रमात चमकोगिरी करून आपणच या भागाचे तारणहार होणार अशा प्रकारचे लोकांसमोर आव आणत आहेत। पण प्रत्यक्षात मात्र काही जण ठळकपणे उठून दिसत आहेत, तर काही या चमकोगिरीमध्ये सुद्धा उठून दिसत नाहीत हे सुद्धा नक्की आहे। सोलापुरात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस आहे आणि या पावसाने तर अख्ख्या सोलापूरकरांना अक्षरशः हैराण करून सोडलं आहे। अशातच अनेक सामान्य नागरिकांच्या घरात पाणी घुसत असल्याने हे भावी नगरसेवक मात्र आपल्या पॅन्टीचे पेंचे वर करून ज्या घरात पाणी घुसत आहे त्या घरात भेटी देऊन आजूबाजूला 2-4 चमचे ठेवून पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत। लोकांच्या अडचणी हे मोठ्या असल्या तरी त्यात प्रामाणिकपणे काम करणारे काही भावी नगरसेवक आहेत बरं का। असे नाही की सर्वजण चमकोगिरी करणारे आहेत, काही लोक या ठिकाणच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा मदत करत आहेत। जसा इतर कार्यक्रमांमधून आपण कसे उठून दिसावं यासाठी प्रयत्न करणारे भावी नगरसेवक मात्र पावसाचे पाणी घुसल्यानंतर सामान्य लोकांच्या घरात जाऊन सुद्धा अशाच पद्धतीचं व्हिडिओ काढून ते व्हायरल करतायत हे मात्र या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे। तर बाकीचं उद्याच्या भागात पाहूयात।